विधानसभा आखाड्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राहुल गांधींना मी सांगू इच्छितो की तुमची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही, मुस्लिमांना आम्ही आरक्षण मिळू देणार नाही। 23 तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार, अमित शहांचं वक्तव्य। मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वर माझ्यासोबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। सुषमा अंधारेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री, फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अंधारेंकडून मिमिक्री, तर रात्रीच्या अंधारामध्ये जाण्याची गरज का पडली, अंधारेंचा फडणवीसांना सवाल। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा, मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक आताही शेवटची असं काही जण बोलतात, पण पोरासारख्या पुतळा सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष, मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला। काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का, बाकी काही बोला, 84 हे काय वय आहे का। कोसरी विधानसभेमधल्या भाषणामध्ये शरद पवारांचा अजितदादांच्या वयाच्या वक्तव्यावर उपस्थितांना सवाल। काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू आहे, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या तपासणीवरून टोला। शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यामध्ये गेलं, ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं, राज ठाकरेंची शरद पवारांवर पक्षफुटीवरून टीका। राज ठाकरेंवर बोलण्याची माझी इच्छा नाही, राज ठाकरे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका।